शिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर. श्रोतेहो, आज लोकजागर या कार्यक्रमात आदिवासी कोरकू संस्कृती, चालीरीती आणि परंपरा या विषयावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मौजीलाल मावस्कर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोतेहो नमस्कार. लोकजागर कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आणि आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तर लोककला या विषयाअंतर्गत अमरावती जिल्ह्याची संस्कृती विशेष म्हणजे खास करून कोरकू संस्कृती, त्या संस्कृतीतल्या चाली, रीती, रूढी, परंपरा याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि या विषयावर आज आपल्याकडे चर्चा करण्याकरता आलेले आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीचे श्री मौजीलाल मावस्कर. तर हे या संपूर्ण कोरकू संस्कृती, एकूणच आदिवासी संस्कृती, त्याच्या चाली, रूढी, परंपरा याचा त्यांचा अभ्यास आहे. आणि असे अभ्यासक म्हणून आज त्यांना आपल्या लोकजागर कार्यक्रमात आपण निमंत्रित केलं आहे. तर सुरुवातीला मित्रहो, आपण मावस्कर सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या लोकजागर कार्यक्रमामध्ये. नमस्कार. एकूणच आदिवासी संस्कृती, त्यातून खास करून कोरकूंची संस्कृती, त्यांच्या चाली, रूढी, परंपरा, रीती ज्या काही आहे, आपण आज त्याच्याबद्दल आपल्या या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत. पण अगदी सुरुवातीला ना मला कोरकू असं जेव्हा आपण म्हणतो, यस सर, तेव्हा कोरकू या शब्दाचा अर्थ काय आहे, अगदी मला सुरुवातीला हे सांगा. सर, कोरकू या शब्दाचा अर्थ, कोरकू म्हणजे कोरो, कू हा अनेकवचनी शब्द आहे आणि आपल्या मराठीत त्याला माणसे म्हणतात, म्हणजे कोरो म्हणतात. कोरो म्हणतात. यस सर. अरे वा, म्हणजे माणसाला पर्यायी शब्द कोरकू. हो सर. हो, क्या बात. या कोरकू समाजाचा उगम म्हणजे आपल्याला थोडक्यात म्हणता येईल की त्याचा एकूणच इतिहास, उगम आणि इतिहास, तर याच्याबद्दल पण तुम्ही आम्हाला सांगावं. कोरकू समाज हा भारतातील, विशेषतः महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगाचा परिसरात करणारा एकमेव प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आदिवासी समाज आहे. आणि विशेषतः सर हे अमरावती जिल्ह्यात आहे. कोरकू हे, पण हा समाज फक्त अमरावती जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे की दुसरीकडे पण? नाही, दुसरीकडे पण आहे सर. इथं मध्य प्रदेशला आहे. हो. विशेषतः म्हणजे कोरकू समाज अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या भागात, म्हणजे धार्णी, चिखलदरा, जे डोंगराळ भागात यांचे वास्तव्य आहे. आणि हे जे आमचे जात आहे हे मुंडा जमातीचे उपकुळ म्हणजे मानतात, असं मानले जातात. आणि ते ॲस्ट्रो ॲसेटिक असं भाषा आहे, ते त्या कुळातील आहे सर कोरकू हा समाज. बरं, हे मुंडा म्हणजे जसं एक आदिपुरुष कोणीतरी असतो त्या समाजाचा, अशी काही संकल्पना आहे यामागे? हो सर. असं काय झालं सर, ते एक पौराणिक श्रद्धा आहे सर. तिकडे आम्ही शिव महादेव यांना मानतो. शिव महादेव यांनी एक मेळघाटमध्ये लाल मातीपासून एक 2 जोडपे तयार केले सर, असं मानतात. 2 जोडपे तयार केले आणि त्या जोडपेपासून ह्या लोकांची समजा एक उगम झालेलं सर, असं मानतात, असं मानले जातात, असं आमची श्रद्धा आहे. बरोबर. मला ना त्या भौगोलिक परिस्थितीचा, साधारणपणे तिथला जो परिसर आहे, मेळघाटचा परिसर, तर तिथे कोरकू लोकांचं जे वास्तव्य आहे ते कसं विकसित झालं? म्हणजे आपण उगमाबद्दल सुरुवातीला बोललो, मग आता त्यांच्या वास्तव्याचा विकास कसा होत गेला, तर त्याच्याबद्दल पण थोडं आम्हाला सांगा ना. कोरकू समाज हा निसर्गपूजक असून त्यांचं जे सर, ते एक शेती आणि वनसंपदेवर ते अवलंबून असतात. तर शेतीमध्ये त्यांचं विशेष हंगामी स्वरूपात शेती असतात. आणि शेतीचं काम संपल्यानंतर ते काही प्रमाणात स्थलांतर करतात, आपलं बाहेर स्थलांतर करतात. त्यामुळे एकने सर त्यांच्या जीवनमानावर खूप परिणाम होतात. ते तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा काय जीवनमानावर परिणाम होतो? म्हणजे जंगल आहे, शेती आहे, तर ही जी भौगोलिक परिस्थिती आहे, तुम्ही सुरुवातीला जसं म्हणालात की ते निसर्गपूजक आहेत. बरोबर सर. हा. तर त्या भौगोलिक परिस्थितीचा कसा यांच्या जीवनावर परिणाम होतो? हे जे कोरकू जे समाज आहे सर, त्यांच्या शेती आणि वनउपज म्हणजे एक मोहफूल, डिंक, मध गोळा करणे
तिथं हे जे उद्योगाची कमतरता असल्यामुळे ते स्थलांतरित करतात. मुळात उद्योग नाहीच तिथे, म्हणजे उद्योग त्या नाहीच. भागामध्ये. हा. जे काही आहे ते पोटापाण्याचं साधन शेती करणं, निसर्गावर अवलंबून जे काही त्यांचं पोटापाण्याचा उद्योग आहे तो. आणि विशेष सर तिथं कसं आहे, एक अमरावती जिल्ह्यात मेळघाट एक व्याघ्र टायगर प्रोजेक्ट म्हणून एक ते घोषित केलेलं आहे. म्हणजे तिथं जंगल डोंगराळ भाग असल्यामुळे आणि तिथले जे घर आहे कुडाचे घर असतात, मातीचे असतात, त्याच्यावर कौलावर असतात. आणि पावसाळ्यात मात्र अनेक गावांचा मुख्य रस्त्याचे म्हणजे संपर्क तुटतो. आणि तिथली जे परिस्थिती आहे ते खूप मग थोडंसं परिस्थिती म्हणजे बिकट निर्माण होतो तिथं. आणि टायगर प्रोजेक्ट असल्यामुळे तिथे जे जंगली जनावर आहे त्यांचे खूप भीती आहे. म्हणजे उदाहरणार्थ तिथं वाघाचे जे प्रमाण खूप आहे आता सध्याच. आणि तिथं खूप कमीत कमी 10-12 लोकांना त्यांनी खाऊन टाकले. काही लोकांचा जनावरे फस्त करून टाकले. म्हणजे सुरक्षेचा प्रश्न फार मोठा. हा, सुरक्षित प्रश्न आहे. आणि हे जे शेतीचं पण ते जनावरांपासून शेतीचे सुद्धा नुकसान होत असतात. हो, बरोबर. हे एक प्रश्न आहे तिथला एक. खरं. पण मग आता मला एक सांगा, म्हणजे अगदी मला कुतूहल म्हणून मी तुम्हाला विचारतो की आता जंगली जनावरांपासून अगदी तुम्ही वाघाचं म्हणालात, तर या सगळ्यांपासून स्वतःची सुरक्षा करण्याकरता, कारण आता वास्तव्य जंगलामध्येच आहे, तर काय नेमकं यांना करावं लागतं? काही अस्त्र शस्त्र अशी जवळ ठेवावी लागतात? नाही सर, आमचं जुन्या काळापासून एक अस्त्र वगैरे म्हणजे आमच्याकडे कुल्हाडी आणि हे जे बडशी म्हणतात, बडशी, हे आमच्या स्वतःचं संरक्षणासाठी. बडशी म्हणजे काय असतं? बडशी म्हणजे ते एक समोर धारदार एक म्हणजे लोखंडापासून बनवले असतात आणि इकडे बासेचा एक लाकडाला ते म्हणजे बसवलेलं असतात. अच्छा. हा, मग ते असं भाल्यासारखं भाल्यासारखं आहे, त्याला आम्ही बडशी म्हणतात तिकडे येतात. बरं. म्हणजे एक प्रकारे भालाच असतो तो. यस सर. आणि मग याच्या माध्यमातून स्वतःचं रक्षण करून घ्यायचं. बिलकुल. पण मग त्यातून त्या जनावरांना इजा होऊ नये, पण तरी आपलं संरक्षण व्हावं अशी फक्त आपल्या संरक्षणासाठी. कारण की आम्ही निसर्ग पूजक असल्यामुळे जंगलाचे रक्षण सुद्धा करणे, प्राण्याचे रक्षण करणे सुद्धा, हे सुद्धा एक आम्ही कर्तव्याने समजतोय. आणि त्यांचाही जगण्याचा अधिकार मान्य करून आणि स्वतःचं रक्षण करून तिथे वास्तव्य करायचं. बिलकुल. फार सुंदर अशी ही संस्कृती आहे. सर, कोरकूंची एक वेगळी स्वतःची अशी भाषा आहे. ओके, तर मला असं वाटतं या भाषेची मुख्य वैशिष्ट्य नेमकी कोणती आहेत कोरकू भाषेची? सर, कोरकूचा एक भाषेची काही लिपी नाही आहे. बरं. म्हणजे बाराखडीच नाही असं? नाही, बाराखडीच नाही आहे. तर ते आमचं जे पूर्वज लोक बोलत होते तसंच त्याप्रमाणे ते आज बी आम्ही तसंच बोलतो. तसं त्या भाषेचा तसा विकास होत गेला. त्याच विकास होत गेला. बरोबर. म्हणजे स्वतःची अशी काही एक व्याकरण नाही त्या भाषेचं, असं तुम्हाला म्हणायचं आहे. पण मग ही भाषा पुढची पिढी कशी शिकत जाते? सर, आता हे एक आई वडिलापासूनच शिकत होतो, परंतु जे शहरातील जे लोक स्थलांतरित झाले सर, जे नोकरी रोजगारनिमित्त जे शहराकडे गेले सर, त्यांचा थोडासा अवघड आहे. परंतु जे तिथलं मूळ आहे तर त्यांचं ते भाषेमध्ये काही प्रॉब्लेम येणार ते, कारण की आमच्या इकडे एक मध्य प्रदेश असल्यामुळे तिकडे कोरकू भाषा आणि एक हिंदी थोड्या प्रमाणात, याच्याशिवाय दुसरा कोणताच नाही तिकडे. आणि मराठी तर फारच अशी मिश्रित भाषा असते. मिश्रित भाषा असतात. मग काय मराठी हिंदी मिश्रित किंवा आणि कोरकू त्यामध्ये असतं? हो, तर मराठी फार कमी, फक्त हिंदी म्हणजे निमाडी टाईप, हिंदी निमाडी टाईप आणि कोरकू. घरी आम्ही आमच्या कोरकू भाषेतच बोलतो आणि कोरकू भाषेचाच वापर करतो. पण मग इतर भाषेचे लोक आल्यानंतर काही अडचण जाते संवादामध्ये? हो, ते आल्यानंतर जे प्लेन मधला जे इकडे शहरातील लोक आले समजा, नोकरीवाले समजा, तर त्यांचं थोडासा अडचण जात असतात. पण ते बी 1-2-4 महिने राहिले तर त्यांना बी ते थोडं त्यांना येऊन जाते. म्हणजे खाना खाओ, आटा जो में, पाणी पिओ, डानो आहे, अशा तऱ्हे त्यांना बी ते समजून जाते. बरोबर. आणि तिकडे जे शिक्षण आहे ते सगळे आदिवासी पोरं म्हणजे 90% मुलं हे कोरकू समाजातीलच मुलं असल्यामुळे त्यांना ते जे शिकवणार आहेत त्यांना बी सुद्धा त्यांना अवघड जाते, पण त्याने होऊन जाते. संवाद होऊन जातो, भावनांची देवाणघेवाण होऊन जाते. समोरच्याला काय म्हणायचं आहे ते आपल्याला कळतं. बिलकुल बरं, असं सगळं होतं. सर, मला खरं तर थोडासा एक वेगळा प्रश्न असा आहे की कोरकू समाजामध्ये जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं तर त्या समाजाच्या काही स्वतःच्या चालीरीती परंपरा, आपण सुरुवात जशी आपण या कार्यक्रमाची करताना मी म्हटलं होतं, तर आता या चालीरीती परंपरा म्हटलं तर बाळ जन्माला येण्याच्या पूर्वी किंवा बाळ जन्माला आल्यानंतर जे काही विधी कोरकू समाजामध्ये पाळले जातात
तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. तर बाळ जन्माल्यानंतर ते एक त्यावेळेस कसं एक विशिष्ट सुईणी पद्धत असतात. सुईणी म्हणजे गावातीलच ते एक आपण त्याला दाई म्हणतात. हो, तर त्यांच्या मार्फत ते बाळ म्हणजे बाळांना ते म्हणजे कर्म हा, जे काही परंतु असतं ते सगळं केले जातात. आणि मग 3 दिवसा किंवा 5 दिवसानंतर बाळ झाल्यानंतर आणि 3 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर ते पाची पूजा करतात. त्याच्यात सगळे एकत्र आपले कुटुंबाला जमा करतात, बरं. गोळा करतात आणि तिथे ते सामूहिक म्हणजे हे गाणे म्हणतात आमच्या इकडचा आणि त्या पारंपरिक गाणे म्हणतात बाळाला साठी आणि तिथं एक जेवण करतात एक सगळे बरं. एकत्र येऊन. सर, तुम्ही पारंपरिक गाण्याचं म्हटलं, हो. तर या विषयाला अनुसरून एखादं गाणं जे तुम्हाला इथे सादर करता येईल तर ते तुम्ही करा. हो, आता पारंपरिक गाणं आता ते महिला मंडळच असते, परंतु तरी मी एक म्हणून पण एक झलक त्याची हो, सर. आमच्या एक श्रोत्यांकरता. फागणाचं गाणं म्हणत सांगतो. हा. पौसो में ना फागुन बरी में न टाक जा, पौसो में ना फागुन बरी में न टाक जा. अशा प्रकारचं सर एक सुंदर असा. आणि याचा काय अर्थ या गाण्याचा? या गाण्याचं असं आहे सर की बा आम्ही म्हणजे अजून आता या पाऊस महिन्यानंतर होळीला 2 महिने बाकी आहे म्हणतात. बरं. हो, आणि म्हणजे तिचे 2 महिने बाकी आहे. पण ते एक आमचं जे गाणे आहेत समजा नदी, जंगल आणि प्राण्या याच्यावरच आमचे ते गाणे लिहिलेले असतात. आणि सगळं आजूबाजूचा परिसरच त्यामध्ये. त्याच्यावरच असतात. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग एक गाण्या होळी आले सर ते पुन्हा मग गाणे म्हणतात. होळी का रे रंगो बिराजा सजन, होळी का ये रंगो बिरा. असं प्रकारचं सर तिथं खूप समजा म्हणजे प्रत्येक सणाला काही ना काही म्हणजे कार्यक्रम म्हणजे हे असतात गाणे. होळीचं वर्णन, रंगाचं वर्णन. यस. बरं बरं, क्या बात आहे, क्या बात आहे. सर, खरं आपण ना आमच्या कार्यक्रमामध्ये एक तुमच्या आवडीचं गाणं आम्ही श्रोत्यांना ऐकवत असतो. तर कुठलं गाणं, एखादं तुमच्या आवडीचं गाणं सांगा आम्हाला. सर, मी स्वतः तयार केलेलं गीत आहे. मायनिया बा सेवा डाय जाबो कोचो डैचो, मायनिया बाबू या गो में जा, मायनिया बाबू या गो में जा, जन्म जिले डिढो मानू के जा, डिफिंटे निखाट के ने जा, स्कूलेन से ने कोरा गल के जा, हरी हरी शोभा कपड़ा उरी के जा, मायनिया बा सेवा डाय जा बोकोचो डैचो, मायनिया बाबू या गो में जा. असा प्रकार सर मी स्वतः मी तयार केलेला आहे. हे जे गीत आहे सर, आई वडील हे आपले देव आहे, भगवान आहे म्हटलं. आई वडीलनं आपल्याला जन्म दिलेला आहे, आपल्याला लहानपणापासून आपल्याला ते म्हणजे ते घडवलेलं आहे, म्हणून हे आपले देव आहे असं या गीताचं बोल आहे म्हटलं. गाण्याचा अर्थ असा. हो सर, गाण्याचा. क्या बात आहे. आपण बाळाच्या जन्माबद्दल बोललो. यस. तर त्यानंतर पारंपरिक लोरी म्हणजे ज्याला आपण लोरी म्हणतो, लहान मुलांना झोपवण्याकरता जी गायली जाते, तर ती लोरी पण म्हटली जाते. ती पण काही वेगळी हो सर, एक लोरी झोळीमध्ये लेकरांना लहान बाळांना टाकतात आणि लोरी सुद्धा आमचे जे महिला लेकरा सगळे म्हणतात सर. बरं, ती एखादी त्याची सर, बोको के गोना का डोडू सागे जा, बोको के गोना का डोडू सागे जा. असा सर असा प्रकारचा. क्या बात आहे. याचा काय अर्थ होतो? याच्या म्हणजे एक नाही बोको म्हणजे आई वडील बाजारात जातो म्हणते सर आणि शेतात जातो, काम करायला जातो आणि तू झोळीमध्ये आराम राहा, म्हणजे आरामशीर शांत राहा, शांतपणे झोप, आम्हाला आमचं काम करू दे आई वडिलांना. असं या प्रकारचं. बरं, आपण मग आता ते बाळ थोडं मोठं झाल्यानंतर मग त्याचं नाव ठेवलं जातं, नामकरण समारंभ. तर नाव सुद्धा सर आमचा आधी कसा सर एक नदीपासून, जंगलापासून आणि प्राण्यापासून असं नाव ठेवलेलं नसतं तिथं. बरं, म्हणजे कसं? बकाराम, रेवाडून, तोताराम असं नदी याच्यावर जंगलाचं ते प्राण्यापासून म्हणजे पूर्वज जे लोकांचं नाव ठेवलेलं आहे तेच नाव आमचं नाव असतात. आता माझं नाव सर मौजीलाल, मग एक प्रकारचं मौजीलाल नावच नाही आता पायकडे. बरोबर, आता ते वडिलांनी ठेवलेलं आहे. आणि हे सगळं निसर्गाला धरून, निसर्गाला धरून, तिथल्या परिस्थितीला धरून. क्या बात आहे. मला एक असं विचारायचं होतं की कोरकूस समाजामध्ये विवाहाची पद्धती ही अत्यंत वेगळी पद्धत आहे. सर्वसामान्य शहरी भागामधले विवाह आणि ग्रामीण भागातल्या, त्यातूनही कोरकूस समाजातले, आदिवासी समाजातले विवाह. तर ही जी विवाह पद्धती आहे
आदिवासींची आणि एकूणच कोरकू समाजाची. तर याचं वेगळेपण काय आहे आणि त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे? सर, एक पहिले काय होतं, मुलगा मुलगी पाहायला जाते. बरं. मुलगी एखादी म्हणजे गावात एखाद्या हापशीवर कुठंतरी पाणी भरत असताना पहिले जातो, मुलगा मुलीला पाहून येतो. आणि पाहून पाहिल्यानंतर आई वडिलांना सांगतात की बा मुझे पसंत आहे, मला पसंत आहे म्हणून. मग आई वडील जातात. पण मग हे त्या मुलीला माहिती असते की हा मुलगा आपल्याला पाहायला आलेला आहे? नाही, तसं तिला अजिबात नाही, तिला माहित राहत नाही. पण मग आई वडिला सांगतात की बा त्या पोरगी, आणि मग तो म्हणजे पत्ता काढतो त्या गावातील कुठं कोणाचं पोरगी आहे काय आहे. आणि मग गेल्यानंतर सर तिथं मग आई वडील जातात त्याच्या घरी. मग तिथं पाहणी केल्यानंतर मग मुलीकडचं जे मंडळी आहे मग मुलाकडचं घरी येतात. मुलाकडे आल्यानंतर मग त्यांची विशेष पाहुणचार करावं लागते. आमच्या समाजामध्ये आता बी ते समाज असा बंद व्हायला पाहिजे. तिथं आल्यानंतर त्यांचे जे 20-25 लोक मुलीकडचे येतात त्यांना विशेष भोजन असतात. आणि काय असतं, काय पदार्थ असतात त्याच्यात? ते विशेष भोजन म्हणजे तिकडे एक म्हणजे चिकन मटनच असते तिकडे, असं आहे. पण ते बंद व्हायला पाहिजे. ते आता बंद होत आहे, ते कमी होत आहे, कारण की त्यांना खूप भुर्दंड बसतो, त्याला खूप खर्च लागतो, परिस्थिती नसते परिस्थिती कोणाची परिस्थिती. त्यामुळे मग असं पाहिल्यानंतर मग तिथं ते ठरवतात, मुलगा मुलगी पाहणी झाल्यानंतर सगळे एकमेकाला तर बा पसंत आहे म्हणून. मग तिथून हे झाल्यानंतर मग ते मुलीकडचं जे मंडळी आहे ते विशिष्ट एक गोनोम पद्धत आहे तिकडे, ते गोनोम ठरवतात मुलीचा. म्हणजे इकडे पसंती वगैरे सगळं झाल्यानंतर म्हणजे मुलाला द्यायला लागतं गोनोम. म्हणजे विशेष आता सध्याचं जे आताचे 25,000 रुपये ते एक गोनोम म्हणून आहे, त्यांना रक्कम द्यायला लागते. म्हणजे मुलीला द्यायला लागते. जे काही आपले जे मंडळी जाणार आहे मुली घरी, आणि आपले सगळे ते रासायन पाणी म्हणजे अन्नधान्याच्या स्वरूपात त्यांना द्यावं लागते. आता बरं हे सगळं झाल्यानंतर धान्य, त्याच्यानंतर मग सगळी साखरपुडा होत असते, सगळी त्याच्यात सगळीमध्ये बी त्यांना द्यावं लागते. आणि त्यांना मग मुलीला पुन्हा मुलाकडील त्यांनी 5 प्रकारचे दागिने तयार करून द्यायचं, छोटे मोठे असं दागिने जे म्हणजे सोन्याचे दागिने, सोन्याचे. परंतु त्यांचे जे हिशोबाने त्यांच्या ऐपतनुसार त्यांनी 5 दागिने बनवून द्यायचे, मुलीला द्यायचे, मुलाकडचं ना. मग असं केल्यानंतर मग ते लग्न ठरतं विशिष्ट. मग असं लग्न ठरवल्यानंतर मग बारात जातात पूर्ण इकडून. मग ते आपले पारंपरिक पद्धतीने ढोल वाद्य, महिलांचे जे पोशाख असतात त्या पोशाखामध्ये आपले बारात मुलीच्या घरी जातात, मुलीकडे मुलीचं गावाला जातात. आणि ती मुलीचं गावाला गेल्यानंतर मग आमची जी पद्धत आहे म्हणजे त्याच्यात ते उसळ आपलं आम्ही टुकू म्हणतात, टुकू पद्धत आहे. टुकू पद्धतीने ते लग्न लावतात. टुकू म्हणजे आपल्या इकडे मराठी त्याला उसल म्हणतात. उसल ते आपण मिरची वगैरे खातो की नाही साहेब, तर ते लाकडच असते आमच्याकडे मोठे टुकू. तर त्या टुकू पद्धतीने आणि विशिष्ट म्हणजे ते त्या तिकडचा जे गादली सुसून नृत्य आणि मुलाकडचं गादली सुसून नृत्य ते बायांचं असतं, महिलांचा. ते गोल गोल ते मग नाचतात आणि मुलांना कडेवर घेतात इकडे नवरदेवाला. तिकडे मुलीला कडेवर घेतात आणि त्या दोघाला असं 7 फेऱ्या करतात. आणि ते 4 प्रकारचे एक वरती चादर असतात आणि त्याला लाकडून आपला बांधलेला असतात. पण त्याला एक प्रकारचे छाव म्हणून एक म्हणजे मंडप सारखे त्याला, म्हणजे एक प्रकार त्यांना ऊन लागू नये म्हणून ऊन. तर ते तसं मग ते गोल गोल फिरतात ते. आणि मस्त ते इकडच्या पार्टी दोन्ही पार्टी मग एकत्र होतात आणि 7 फेऱ्या घेतात तिथंच, 7 फेऱ्या. आणि दोघांनाही मग नाचवतात. मंगलाष्टक वगैरे असं काही नाही, सध्या मंगलाष्टक होतं नाही. माझं लग्न सुद्धा हेच याच पद्धतीने झालेलं आहे. हो, तर ते खूप मजेशीर आहे. आणि मग तिकडचे महिला इकडचे महिला मंडळी खूप एकत्र जमतात आणि दोघाला मग हे 7 फेऱ्या होऊन ते आमचं म्हणजे पारंपरिक पद्धती. ते एक भुंका पण नसते. भुंका म्हणजे एक आमचं एक म्हणजे तो त्याच्याशिवाय आमचं कोणतेही कार्यविधी पूर्ण होत नाही. भुंका याला भुंका म्हटले जातात. त्या भुंकाकडून विशिष्ट लग्न पद्धत लावल्या जातात. भुंका म्हणजे आपण म्हणतो की इकडे आपल्याकडे पुजारी असतो. भुंका म्हणजे पुजारी. एक आदिवासी आमचं कोरकू समाजचे एक पुजारी आहे, त्याला खूप मान सन्मान असतं भुंकाला. बरोबर. हो, कोणते बी विधी असले तर ते भुंकाला बोलावंच लागतंय. तिथं मग ते त्यांचं लग्न होतात आणि त्या दोघांना एकत्र बसवतात. मग एकत्र बसवल्यानंतर सगळे पूर्ण पारंपरिक पद्धतीने दिवसभर नाच गाणं करतात. आणि संध्याकाळच्या वेळी मग 3-4 वाजता मग सगळे सामूहिक भोजन करतात. भोजन झाल्यानंतर मग नवरदेव आहे नवरीला घेऊन बैलबंटीने आपल्या गावाकडे प्रस्थान होतात. वरात आपल्या मुलाच्या घरी जाते. क्या बात आहे सर. खूप सुंदर तुम्ही कोरकू संस्कृती, चाली, रीती, रूढी, परंपरा याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. आणि या विषयाची व्याप्ती सर खरं पाहता खूप मोठी आहे.
आपण परत आजच्या भागामध्ये थांबूयात लोकजागरच्या, आणि उद्याच्या भागात तुम्ही परत आमच्यासोबत आहातच. त्यामुळे मित्र हो, आपल्यासोबत आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीचे श्री मौजीलाल मावस्कर सर. आजच्या भागापुरतं आपण इथं थांबूयात. उद्याच्या भागात परत सर आपल्यासोबत आहेत आणि उद्याही आपण चर्चा करणार आहोत. तर सर, आजच्या भागापुरतं इथं आपण थांबूयात. ठीक आहे, खूप सर. खूप तुमचे धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमात आदिवासी कोरकू संस्कृती, चालीरीती आणि परंपरा या विषयावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मौजीलाल मावस्कर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकलात. या मुलाखतीचा दुसरा भाग आपण पुढच्या रविवारी सकाळी 10 वाजता लोकजागर या कार्यक्रमात ऐकू शकाल. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर